केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 48.21 लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील हा पहिला अर्थसंकल्प आहे। त्यामुळे यावेळीच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या। अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याचे सांगितले आहे। तर पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे जे कर्ज दिलं जात होतं ते आता 20 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलं आहे। सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी साक्षी संतोष कारलेकर, हिंदुस्तान पोस्टवर तुमचं स्वागत आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त ह्याबद्दल आपण जाणून घेऊयात। सोनं चांदी स्वस्त। सोनं चांदीवर 6.5% ऐवजी 6% आयात कर लागू होणार। मोबाईल हँडसेट स्वस्त। मोबाईल चार्जरच्या किमती 15% कमी होणार। मोबाईलचे सुटे भाग स्वस्त। कॅन्सरवरची औषधे, लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, सोलार सेट, चामड्यापासून बनवणाऱ्या वस्तू, PVC फ्लेक्स बॅनर आणि विजेची तार या वस्तू स्वस्त होणार आहेत। आता महाग काय होणार? तर प्लास्टिक उद्योगांवर करांचा बोजा वाढणार आहे। यामुळे प्लास्टिक उत्पादने महाग होणार आहेत। याशिवाय विमान प्रवास महागणार आहे। सिगारेटच्या किमतीत देखील वाढ होणार आहे। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।